निकिता पाटील ठाकरे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। अनेक दिवसांपासून या लोकसभा मतदारसंघाची चर्चा आहे। आज तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली आहे, काय नक्की चर्चा झाली, काय सांगाल? आज आम्ही ज्या गोष्टीसाठी आलेलो आहोत ते म्हणजे आज आम्हाला कालच फोन आलेला होता की आज आपण एक बैठक घ्यावी, घेण्यासंदर्भातला आज एक आम्हाला फोन आलेला होता आणि आम्ही आमचं जसं सांगितलं कार्यकर्त्यांच्या ज्या अडीअडचणी आहेत, जो त्रास आम्हाला ग्राउंड लेवलला होतोय, तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही आज इथे साहेबांसमोर मांडलेल्या आहेत। सकारात्मक चर्चा आणि सकारात्मक आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये वाटतं अजून एक परत 2 ते 3 बैठका होतील। आमचेही कार्यकर्ते प्रमुख येतील, त्यांच्याही परत एकदा साहेबांबरोबर चर्चा होईल आणि त्याच्यानंतर पुढची रणनीती ठरेल। नाही, जसं मी आता सांगितलं की आता उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असणार आहे। आपण महायुतीमध्ये आहोत। आम्ही आज भाजप पक्षामध्ये आम्ही काम करत असताना आम्ही आज एकच धोरण सर्व घेऊन चाललेलो आहोत, ते म्हणजे परत एकदा आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदीजींना परत एकदा पंतप्रधान करायचं आहे। कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।